जन्मोजन्मी प्रपंच करतोय. अजून एक मुद्दा जाता जाता ऐका तुम्ही. आयुष्यात एक काम करा, दुःख नको असेल तर खोट्याला कधीच खरं म्हणू नका, आणि सुख हवं असेल तर खऱ्याला खोटं समजू नका. कायम सत्यत्वाने घ्या. परमात्मा सत्यत्वाने घ्या आणि प्रपंच मिथ्यत्वाने घ्या. प्रपंच मिथ्या आहे, तो खोटा आहे. एक सिद्धांत सांगतो, असत्य पदार्थाची जाणीव सत्यत्वाने अंतकरणामध्ये जी लोक करतात तीच लोक प्रपंचाचं जन्मोजन्मी दुःख भोगतात. असत्य आहे पण सत्यत्वाने घेतलं, काय करणार कधी? तो असत्य आहे, माया असत्य आहे, परमात्मा तत्व सत्य. खोट्याला खरं म्हणायचंच नाही. जरा गंमत करतो, जाऊ द्या. एकाचं लग्न झालं, नवविवाहित, नव दाम्पत्य, मुंबईला नोकरीला होता. 4-2 दिवस घरी राहिला, आपल्या सौभाग्यवतीला घेऊन मुंबईला राहायला गेला. मुंबईचं जीवन जरा संकोचित आहे, म्हणजे जागेची व्यापकता नाही. 10x10च्या खोलीत अख्खं जीवन काढावं लागतं. 10x10च्या खोलीत प्रपंच सुरू झाला त्याचा मुंबईला. असं एका बाजूला पलंग, एका बाजूला किचन, एक खुर्ची, सामान पलंगाखाली, आला एखादा पाहुणा तर तेवढी खुर्चीवर, नाही का? असं ते 10x10च्या खोलीत चाललं. पहाटे उठून लोकल पकडायचा, ड्युटीवर जायचा, रात्री 10ला यायचा, सकाळी पहाटे जायचा. हिचा आराम चालला, त्याची धावपळ जीवनात चालली. 4-2 महिने निघून गेले. एक दिवशी दोघं पती पत्नी पलंगावरती निवांत बसले होते. याच्या डोक्यात काय कल्पना आली माहिती नाही. तो तिला म्हणतो, अगं माझ्यावर तू नाराज तर नाही ना? म्हणजे हे सगळं ऍडजस्ट होतंय ना तुला? श्रीमंताची मुलगी आहेस, चुकून फसलीस मला मुंबईला नोकरी म्हणून, नाराज नाही ना? ते म्हणले, नाराज असायचं काही कारण नाही तुमच्यावर, तुम्ही एवढं कष्ट करतात माझ्यासाठी, मी ऍडजस्ट करते ना, काही नाराज नाही. नाही, ऐक ना माझं. काय? समजा आपल्याला 1-2 वर्षात एखादं लेकरू झालं, सांग मला कुठे पाळणा बांधायचा? साधं लेकराला पाळणा बांधायला आपल्याकडे जागा नाही, काय आपल्या प्रपंचाचं? ती म्हणली, असं नका करू. आणि कोण म्हणतं तुम्हाला लेकराला पाळणाच पाहिजे असं? लेकरू झालं ना, एवढा मोठा पलंग आहे, तुम्ही थोडं तिकडे सरका, आपल्या दोघांच्या मध्ये लेकरू राहील. हे सरकलेलंच असल्यामुळे सरकलं. आणि सरकलेले फार बोलतात. त्याने पुन्हा तिला विचारलं, नाही जुळं झालं मग काय करशील? ती म्हणली, अहो जाऊ द्या ना तुम्ही, कशाला टेन्शन, जुळं तर जुळं. 2 लेकरांना किती जागा लागतात, सरका तिकडे. आणि हे सरकलेलं इतकं सरकलं, पलंगाच्या खाली पडलं. नाही, नुसतं पडलं नाही, 6 फुटाच्या पलंगावरून पडलं, कमरेचं हाड मोडलं, माकडाचं कंबर हाड मोडलं. मरू दे, मला दवाखान्यात न्यायला वेळ नाही, 10 मिनिटं राहिले माझ्याकडे. फक्त माझ्याशी तुम्ही आता 2 मिनिटं बोला. त्या माणसाच्या कमरेचं हाड झालेल्या पोराने मोडलं का न झालेल्या? न झालेल्या पोराने त्याचं कमरेचं हाड मोडलं. झालेले काय काय मोडतील, कशाला नादी लाग? महाराज म्हणतात, त्याला अभाव माना ना, खोटं म्हणा ना त्याला, जसं उद्धवजी महाराजांनी मानलं. संसाराच्या नावे घालून या शून्य. नसेल काही विद्वान मंडळी इथं बसली माझ्या स्टेजवरती, ते म्हणतील, महाराज आम्ही अभाव मानणार नाही. दिसतंय आम्ही अभाव कसं मानू? मी म्हणतो, नाही अभाव मानायचं तर भाव माना. भाव मानायचं म्हणजे काय? ऐका, संसाराच्या नावे शून्य घालायचा. आता परमात्मा तत्व शून्य आहे बुवा. हो, शून्याचे नभत्व गिळोनी, गुणत्रया ते नुरोनी, शून्य ते महाशून्य, श्रुती वचन सम्मत. श्रुतीचं वचन आहे की परमात्मा तत्व शून्य आहे. पहिले गोठेच नवते चंद्र सूर्य होते पायी
नाही, रूप नाही, आकार नाही, काही काही नाही. आता विस्ताराचे विषय आहेत, मी विस्तार करत नाही. परमात्मा तत्व शून्य आहे ना, दिसते ती माया आहे, नाही का? हो. कर्मामे ते जयंते जयंते ते न तत्वत्वा जन्म माया पमम देशा साज माया न विद्यते. हो, दिसते ती माया आहे, ती माया बघू नका. या मायेत ते परमात्मा तत्व शून्य आहे, त्या शून्य तत्वाला स्वीकारा, म्हणजे त्यालाच भाव द्या. दुधाकडे बघताना नासणारं दूध, नासणारी दही, नासणारं ताक बघण्यापेक्षा त्या सगळ्या नासणाऱ्यामध्ये तूप नावाचा अविनाशी पदार्थ आहे, त्याच्याकडे शून्यत्वाने बघा, म्हणजे संसाराच्या नावे शून्य घातल्यासारखा होईल. तिसरा मुद्दा, संसाराचीच किंमत कमी करा. कमी करा म्हणजे तुम्ही 10 बाय 10च्या खोलीचा संसार जरी मानत असाल तरी जन्म आणि मरण हाही संसारच आहे. जन्माला येणं संसार आहे, म्हणजे देह मिळणं हा सुद्धा संसार आहे. या देहाची किंमत वाढवू नका, देहाची किंमत कमी करा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. या शरीराने परब्रह्म कसं साधता येईल असं याची किंमत कमी करून या शरीराने त्याला साधा, म्हणजे संसाराच्या नावे शून्य घातल्यासारखाच आहे. नाही जमलं तर संसाराचीच किंमत वाढवा. संसार शून्य आहे बुवा, संसार काय आहे? शून्य. आणि परमात्मा तत्व एक आहे. एकट्या परमात्म्याला किंमत शून्याशिवाय नाही, आणि शून्याची किंमत परमात्म्याला जोडल्याशिवाय मिळतच नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 आकडे आहेत. ते 9 सर्वात मोठा आहे की नाही? 9 सर्वात मोठा आहे ना. तो 9 जरा गुरमीत होता, ते 8ला लात मारायचा, सरक दे मी मोठा आहे. आता 8ला त्याने ढकललं की तो 8 7ला ढकलला, मी मोठा आहे. 7ने 6ला ढकललं, 6ने 5ला ढकललं, 5ने 4ला ढकललं, 4ने 3ला ढकललं, 3ने 2ला ढकललं, 2ने 1ला ढकललं. आता एकाने काय करायचं? एकाने काय करायचं? तितक्या शून्याच्या लक्षात आलं बुवा. या ढकलाढकलीमध्ये म्हणले शून्याच्या इतकं लक्षात आलं, ही ढकलाढकली पाहिली आणि ते शून्याने स्वतःची जागा सोडली आणि ते एकाजवळ जाऊन बसला. किती झालं? आता 9चं काय? एक परमात्मा तत्व आणि शून्य तत्व संसार आहे. हा संसारच परमात्म्याला जोडा, म्हणजे या संसाराचीच किंमत वाढवा महाराज. आणि संसाराची किंमत त्याच दिवशी वाढेल ज्या दिवशी परमात्मा तत्व तुमच्या संसारात येईल. संसाराच्या नावे गारोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, आणि मग तुम्हाला खरा पुण्य धर्म वाढता करता येईल. आधी नव्हता का? होता हो, पण तुकोबारांनी विशेष वाढवला. आपण स्वाभिमानाने सांगू. मी महाराज स्वाभिमानाने एक गोष्ट सांगेल, पुण्य धर्म किती वाढला त्याच्यापेक्षा तुकोबारांनी विशेष वाढवला. निळोबारांचीच भाषा ऐका ना, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष वाढवला ना महाराज त्यांनी, नाही का? आणि मग त्याचा परिणाम काय झाला समाजावर? अभंगाचं 2रं चरण, हरिभजनी
नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे दवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा जग हरिभजनाने दवळून निघालं बरं का माणूस या वारकरी संप्रदायाने संतांनी एक क्रांती केली या जगाला हरिभजनाने खरंच धवळून काढलं ज्ञानोबारांची आणि तुकोबारांची एक साम्यता सहज आली माझ्या लक्षात सांगतो तुकोबारांची भाषा आहे हरिभजनी हे धवळीले जग ज्ञानोबारांची भाषा बघा कै एखाद्याने वैकुंठी जावे ती वैकुंठची केले आघावे येथ नाम घोष गौरवे धवळीले विश्व हरिभजनी हे धवळीले जग जग धवळीले आणि विश्व धवळीले या संतांनी धवळून काढायचं काम केलं आणि मला वाटतं ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे धवळून काढलं ती तशीच परंपरा पुढे आणून आमच्या उद्धवजी महाराजांनी खरंच हा परिसर खरंच म्हणजे आपल्या गुरुवर्यांच्या प्रेम आशीर्वादाने गुरुवर्यांच्या ताकदीने नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अक्षरशः महाराष्ट्र हरिभजनाने धरून काढला परिणाम आहे हो याच्यावर चुकविला लाग कलिकाळाचा आणि त्याच्यामुळे कलिकाळ समाजाला चुकवण्याचं साधन काळ चुकत नाही महाराज कुणाला काळावर आता बोलत नाही मी काळ कुणाला चुकत नाही पण काळ चुकवण्याचं प्रभावी साधन वारकरी संप्रदायाने समाजाच्या हातात दिलं त्याचं नाव आहे हरिभजन आहे तुम्हाला सांगतो सगळीकडे येऊ शकतो पण कीर्तनात तो येत नाही कीर्तनात माणूस जात नाही म्हणजे कीर्तनात जाण्या इतकं आपल्याकडे पुण्य नाही एक भाव नसेल जात तर कीर्तनात येण्याची काळाची हिंमत नाही नाही का चुकवीला लाग काळ चुकवायचा असेल ना दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजे बा एक तर नामस्मरणाची ताकद पाहिजे नाही तर प्रचंड बुद्धिमत्ता पाहिजे म्हणजे भागवताने असं चिंतन केलं वसुदेव हा अत्यंत बुद्धिमान होता म्हणून कंस रूपी काळ त्याने एका क्षणात बुद्धीच्या जोरावर चुकवला नाही तर मारला असता कंसाने त्या क्षणी देवकीलाही वसुदेवालाही पण बुद्धिवान माणसं चुकवतातच थोडी जाता जाता गंमत करू संपला 1-2 मिनिटं एक सहज गंमत म्हणून सांगतो आमटी भाकरीची पंगत होती कसं असतं सर्वांना सर्व कार्यक्रम अटेंड करणं शक्य नसतं कोणी काकडा अटेंड करतं कोणी गाथा भजनाला हजर राहतं कोणी प्रवचनाला हजर राहतं कोणी कीर्तनाला हजर राहतं नाही काही जमलं तर मग कोणी आमटी भाकरीला तरी काहीतरी एखादं अटेंड करा सेवा भाव त्याच्यातला आहे बाकी एक काहीतरी करा आमच्याकडे एक शिक्षक होते 10 ते 5 ची शाळा होती 10 ला यायचे कधी 10:15 ला यायचे कधी 11 वाजायचे कधी 12 12:30 ला यायचे मी त्यांना एक दिवशी विचारलं पण जाताना बरोबर 5 ला जायचे यायचे कधी पण जायचे 5 लाच मी म्हटलं गुरुजी म्हणजे हे कसं काय हो येताना कधी जाताना ते म्हणले काय असतं महाराज 2 टाइम आहे दिलेला आम्हाला सरकारने एक येण्याचा एक आपल्याला दोघी शक्य नसले तरी एक तरी सांभाळावं म्हणून मी आपलं जाताना वेळेवर जातो आमटी भाकरीची पंगत होती एक माणूस नुसत्या पंक्तीलाच येत होता म्हणजे इथलं नाही बोलत मी हे सगळं तिकडचं चाललंय नाशिक जिल्ह्यातलं आहे आणि त्या दिवशी आमटी भाकरी होती कढी होती आणि त्याने आमटी प्यायला सुरू केली हो 10-20 वाट्या आमटी पिऊन गेला तो पंक्तीत आणि काय त्याचा काळ आला बघ त्याचं आयुष्य संपलं यम आले त्याला उचलायला ते आमटी पिता पिता आले यम आणि यम म्हटले ठेव वाटी ते म्हणले कोण आहे तुम्ही आम्ही यमाचे दूत आहेत तुझं आयुष्य संपलं तुला उचलायला आलं असं आहे का म्हटलं बसा ना मग तुम्ही घ्या प्रसाद थोडा मला आम्हाला एक अजून नाही 4-5 वाटे पिऊ द्या जाऊ आपण ते म्हणले वाटी पिऊ देत नाही कडी नाही बिडी नाही काहीच पिऊ देत नाही आलो म्हणजे आलो ओट 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 ते इतकं बुद्धिवान होतो महाराज ते यमाला म्हटलं का हो तुम्ही नव्या यमाचे दूत आहेत का जुन्या यमाचे ते यम बी काम करून गेले ते म्हणले आम्हाला नाही माहिती आमचा मालक नवा आहे का जुना आहे म्हणले विचारून या बरं तरी नव्या आहे का जुना नव्याचे का जुन्याचे हे गेले ते यमराजाला विचारायला म्हणले तुम्ही नवे का जुने हे म्हणले मी एकटाच आहे आणि ब्रह्मदेवाने नवीन निर्माण केलं असेल मलाही माहिती नाही ब्रह्मदेवाला विचारू ब्रह्मदेव म्हणले हे खातं भगवान शंकर असेल कोणाच्या खात्यात आम्ही ढवळाढवळी करत नाही भगवान शंकराला विचारलं ते म्हणले एवढं चांगलं काम केल्यावर म्हणजे इतकं चांगलं उत्तम काम आहे आम्हाला इच्छाच नाही बदलायची तुम्हाला
पण विष्णू भगवंताने काही केलं असेल, सगळ्या देवांना विचारलं, म्हणले काही नाही. पण काय विचारता, म्हणजे आमटी पीत होता, एक उचलायला गेलो आणि त्याने सांगितलं. तिघं देव खाली उतरले, यमराज यमदूत हे तोपर्यंत 40 वाटे आमटी पिऊन गेलो. काय तिथे यमाने गद्दा मार ठेवा आमटी ठेव. कोणी सांगितलं तुला नवा का जुना यम? म्हणजे काही नाही, सहज बोललो होतं आमटी प्यायचे. तसं काही नाही, झालं का, चला म्हणून. अहो चिडले ना ते यमराज त्याच्यावर. यम म्हणले याला नरकाला घ्या, असला झोडा हा. तो म्हणले 2 मिनिटं थांबा, आपण कीर्तनाला कधी गेलो नाही, पण नातेवाईक मेलं तर 10व्याचं प्रवचन ऐकावंच लागतं. नावेला सांगे कीर्तनकार आम्हाला नेहमी सांगतात, देवा शेवटच्या क्षणाला तुझं स्मरण केलं तरी तू मोक्ष देतो. आता माझा शेवटचा क्षण आहे आणि एक नाही, तुम्ही 3 देव समोर आहेत, मी नरकाला जाईलच कसा? बोला. एक तर तुमचं शास्त्र चुकेल, नाही तर मग मला वैकुंठाला न्या. देव म्हणले नावीलाच आहे, घ्या याला वैकुंठाला. चुकविला लाग. पण एक लक्षात ठेवा, हे सगळं विनोदाचं जरी असलं तरी प्रचंड बुद्धिवान माणूस नामस्मरण करतो आणि नामस्मरणाने काळ चुकतो. हो, कोण्याही न लगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देवबुद्धी. देवबुद्धीचा त्याग करावा लागतो महाराज. जाता जाता एक वाक्य बोलणार आहे. बुद्धी आणि देह याच्यातून मिळवलेलं सुख विषयाचं असतं. काय म्हणतो मी? देहापासून जे सुख मिळेल ते सुख विषयी असतं आणि आत्मबुद्धीच्या प्रसादातून जे सुख मिळतं ते सुख सात्विक असतं आणि परम सुख परमात्म्याचं असतं. आता ऐका, परत ऐका. देहापासून मिळणारं विषय सुख सुरुवातीला भोगायला आनंद वाटतो, पण शेवट त्याचा दुःख होतो. सात्विक सुख सुरुवातीला दुःखदायी वाटतं, पण शेवट त्याचा अमृतासारखा होतो. एक गुलाबजाम खाल्ला की मजा वाटते बुवा, पण तरी 2 खाल्ले, 3 खाल्ले, 10 खाल्ले, 20 खाल्ले, तर आता एक सांगतो, 20 गुलाबजाम खाल्ल्यावर पहिला खाण्याची जी मजा होती ना, ती 20व्यात राहिली नाही बुवा. बरोबर आहे? हे विषय सुख आहे. पण पहिलं कीर्तन ऐकायला बोर होत होतं बुवा, पण आता 20 कीर्तन ऐकले, आता जी मजा येते ना ती वाढतच चालली बुवा आता. का? याला सात्विक सुख म्हणतात. म्हणून माझं एक वाक्य ऐकता का तुम्ही? ऐकता का? खरं कीर्तन असेल, आध्यात्मिक विचार असेल, किती बोर झालं तरी ऐका. ते ऐकण्याचे संस्कार होऊ द्या, आणि ते संस्कार झाले की एक दिवशी त्याचं परम सुख मिळेल. पण ते बोर होतं म्हणून कुठेतरी विनोद ऐकायला जाऊन बसू नका. ते सुरुवातीला गोड वाटेल, पण त्याचा शेवट विषय लक्षात ठेवा. एक श्लोक आठवला मला गीतेतला, शेवटचा 18व्या अध्यायातला श्लोक आहे मला तर वाटतं. तेवढा श्लोक सांगतो. यतदग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आत्मबुद्धीच्या प्रसादातून निर्माण होतं तेच सुख सात्विक असतं. सुरुवातीला ते विषासारखं असतं, परिणामे अमृतोपमम. अमृतासारखा त्याचा परिणाम होतो बुवा. सुरुवातीला सात्विक सुख जरी कठीण वाटत असतं तर ते पचवा, परिणाम अमृतासारखा होईल, आणि अमृतासारखा परिणाम ते सात्विक सुख समाजाला हातात दिलं. ते वारकरी संप्रदायाने त्या सात्विक सुखाचं दुसरं अंग संप्रदायातली हरिकथा आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा.
सुखविना सुखविला लाग कळी काळाचा चुकविला चुकविला लाग कळी काळाचा चुकविला काळाचा चुकविला लाग कळी चुकविला काळाचा